गेट टुगेदर आहे। तो कुछ दोस्त याद आते हैं, मैं बीते हुए कल को याद करूं तो कुछ दोस्त याद आते हैं। अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक असा हा प्रसंग आहे। आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणि रोजच्या धावपळीमध्ये आपण खूप बिझी असतो आणि या बिझी शेड्यूलला कुठेतरी मार्गच तो मार्ग दाखवायचा असतो। आजचं धकाधकीचं युग, येणारं AI टेक्नॉलॉजी आणि या सर्वांचं गणित कुठेतरी जुळवून आणायचं असतं। असंच मग हा जो आपला मित्रपरिवाराचा ग्रुप आहे, माझ्या मते यावर्षी तरी खूप कमी लोक आलेले आहेत। आपण मागच्या वर्षी ज्या वेळा व्यास मंदिरात हा कार्यक्रम घेतला त्यावेळा भरपूर उपस्थिती होती। असो, काही लोक कामानिमित्त बाहेर आहे। मला आताच मुकेश ओलेंचा फोन होता, पेला आहे, हे जावं लागलं। असे प्रत्येकाचे काहीतरी समस्या असतात, पण ठीक आहे, छोट्यातून मोठं घडवण्याचा आपण प्रयत्न करूया। तर शेवटी काय असतं की आपण ज्या आपल्या बालपणाच्या आठवणी असतात आणि एकत्र आपल्या शाळेमध्ये आपण जो वेळ व्यतीत केलेला असतो आणि आताच्या या धकाधकीच्या जीवनात आपण ज्या वयाच्या उंबरठ्यावर उभे आहोत त्याचा जर विचार केला तर सगळीकडे मुलं कुठेतरी नोकरीला आहे, कुठेतरी बाहेर गावला आहे आणि मग आपणच आपले असतो आणि मग त्या व्हॉट्सअपला रोज सुरू करायचं आणि त्याच्यावर फक्त मेसेज टाकायचे, मेसेज बघायचे, एवढाच हा प्रसंग असतो। पण त्यातल्या त्यात वेळ काढून कुठेतरी एकमेकांच्या सुखदुःखाशी सहभागी होऊन आपण हा जो कार्यक्रम घडवून आणतो हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे। शेवटी एकच असतं की साऱ्या गोष्टी करताना आपलं अस्तित्व, आपले विचार आणि आपली संस्कृती याचा अभ्यास हा प्रत्येकाने ठेवायला पाहिजे। आपण रस्त्याने चालतो, आपण कुठे बोलतो, आपले जे मित्रपरिवार असतात त्यांच्या संपर्कात येतो, परंतु आजच्या या युगामध्ये प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आलेलं आहे आणि हे महत्त्व जपत असताना, या टेक्नॉलॉजीला आपण ॲक्सेप्ट करत असताना कुठेतरी अशा मित्रांची, अशा त्या काळातल्या परिवारांची गरज असते। सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात मी नोकरी करत असताना ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत नोकरीचा योग आला आणि ह्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक बॅचेस येतात, अनेक विद्यार्थी येतात। आपल्या शाळेचे अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर आहेत, त्यांचे लेटर येत असतात आम्हाला